या लाडक्या बहीण योजनेमध्ये कोण कोण लाभार्थी बहिणी आहेत त्यांनी हात वर करा. सगळीकडे आहेत. आणि तुम्हाला मी सांगतो, पात्र लाभार्थी बहिणींच्या योजनेला हात लागणार नाही, योजना कायम सुरू राहील, हा शब्द तुमचा एकनाथ शिंदे द्यायला आला. या ठिकाणी 1500 रुपये म्हणजे काय मोठी गोष्ट नाही. 1500 रुपये सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींसाठी एक मदत होती. त्यांच्या कुटुंबासाठी काही घ्यायचं, काही खरेदी करायचं तर हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होऊ लागले. आज लाडक्या बहिणींच्या हक्काचे पैसे, स्वतःच्या सहीने काढण्याचे पैसे या सरकारने देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता आमचे लाडके भाऊ पण लाडक्या बहिणींचा घरामध्ये, माझ्या लाडक्या बहिणींचा मान सन्मान वाढला. आणि म्हणून हे त्यांचा सन्मान वाढवण्याचं काम, त्यांना आत्मनिर्भर करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं. आणि म्हणूनच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना काय कळणार, काय कळणार 1500 रुपये. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे, हे मात्र या ठिकाणी मी सांगतो. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींची ओवाळणी बंद होणार नाही, बिलकुल बंद होणार नाही. त्यांच्यावर अन्याय होणार नाही. हा एकनाथ शिंदे तुमचा लाडका भाऊ, ही ओळख. मी जेव्हा पद येतात, पद जातात, पुन्हा येतात, पद वर खाली होतात, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून जी मला ओळख मिळाली ती सगळ्यात मोठी आहे, सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि म्हणून तुम्ही माझ्या मनगटावर राख्या बांधल्या हातावर. आणि म्हणून त्यामुळे हा एकनाथ शिंदे या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, ही ग्वाही मी या ठिकाणी देतो. आज मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आहोत. आज आपल्याला मी सांगू इच्छितो की यापुढे आमची आणखी जबाबदारी वाढली आहे. माझ्या लाडक्या बहिणींना अधिक ताकद देणं, अधिक शक्ती देणं, त्यांना सन्मान देणं, त्यांना आत्मनिर्भर करणं, हे काम आमचं आहे, हे काम आमचं. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील त्यांनी खूप महत्त्वाची माहिती दिली लाडक्या बहिणींविषयीच्या योजनेबद्दलची, ती पाहिलेली असेल. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, त्यांची ओवाळणी अशीच कायमस्वरूपी चालू राहील. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. परंतु आता लाडक्या बहिणी प्रतीक्षामध्ये आहेत, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता. तर त्याबद्दल देखील अपडेट आलेला आहे. लाडकी बहिणीचा 8वा हप्ता आजपासून जमा होऊ शकतो. लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येणं या ठिकाणी सुरुवात होऊ शकतं, परंतु काही लाडक्या बहिणींना मात्र हे पैसे भेटणार नाहीत. त्याच्याबद्दलचंही अपडेट आपण पाहणार आहोत. तर बघा, या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता तुम्हाला आतापर्यंत जमा झाला आहे की नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. बघा, आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही तुमचे पैसे जमा होऊ शकतात. तुमचे पैसे आलेत का कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना समजेल. कारण की बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितले की पैसे आलेले नाही, म्हणून या ठिकाणी आतापर्यंतच्या तारखेपर्यंत म्हणजे 26 तारीख होती कालपर्यंत, बऱ्याच जणांचे पैसे आलेले नाहीत. तर आज पैसे आलेत का ते सांगा, जेणेकरून सर्वांना समजणार आहे. बघा, या ठिकाणी आपण बघितलं, आज 27 तारीख आहे आणि उद्या 28 तारीख. तर ह्या 2 दिवसामध्ये तुमचे 8व्या हप्त्याचे पैसे जे आहेत जमा होऊ शकतात. कारण की हा 28 तारखेपर्यंतचाच महिना असल्यामुळं तुमचे ह्या 2 दिवसामध्येच पैसे जमा होतील. परंतु लक्षात घ्या, 100% तुमचे पैसे जमा होणार आहेत. याच्यामध्ये उशीर का झाला त्याच्याबद्दलचंही अपडेट आलेलं आहे. बघा, महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू केलेली आहे. या योजनेतून महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये डीबीटीच्या माध्यमातून पाठवले जातात. महाराष्ट्रातील महायुती सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा खूप महत्त्वाचा वाटा ठरलेला आहे. मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या आर्थिक स्थितीबाबत पडताळणी प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे डिसेंबर जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीत महिलांची संख्या देखील कमी होणार आहे लाभार्थी महिलांची। आणि याच्यामध्ये आपण पाहिलेलं असेल ऑफिशियली लाडकी बहीण योजनेबद्दलच्या जी अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्याबद्दलची माहिती देखील देण्यात आलेली होती की 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत। ऑफिशियली महिला आणि बालविकास विभागाने ती माहिती ही जारी केलेली होती, परंतु त्या अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे पुन्हा घेतले जाणार नाहीत ही देखील खुशखबर देण्यात आलेली होती। परंतु आता सर्वांना प्रतीक्षा लागलेली ती म्हणजे या ठिकाणी जानेवारी महिन्यापर्यंत 7 हप्ते भेटलेले आहेत, टोटल 10,500 रुपये। परंतु याच्यानंतरचा जो 8वा हप्ता आहे 1500 रुपयाचा तो कधी जमा होणार? बघा, हा हप्ता तुम्हाला 100% जमा होणारच आहे, कारण की स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3500 रुपये कोटीच्या चेकवरती सही केल्याची माहिती 15 फेब्रुवारीला त्यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये दिलेली होती। हे पैशाची तरतूद करण्यात आलेलीच आहे। 8व्या हप्त्याचे 3500 कोटी रुपयांचा चेक अर्थ विभागाने म्हणजेच अर्थमंत्री स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सही करून महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित देखील केलेला आहे। परंतु याच्यामध्ये बघा, त्यांनी सांगितलं होतं की पुढच्या काही दिवसामध्येच 8 दिवसामध्ये हे पैसे 1500 रुपये मिळतील असं देखील सांगितलं होतं। मात्र हे पैसे जमा झालेले नाहीत अजूनपर्यंत, कारण की बघा 24 तारखेपासून ते या ठिकाणी 25 तारखेपर्यंत 2 दिवसात पैसे जमा व्हायला पाहिजे होते 8व्या हप्त्याचे। परंतु याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे महिलांच्या खात्यात वर्ग करण्यास उशीर झाल्याचं महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। बघा, काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, त्याच्यामुळे हे पैसे जमा झालेले नाहीत 24 आणि 25 तारखेला। परंतु या ठिकाणी आज जर आपण बघितलं तर 27 तारीख आहे, आज बँका देखील सुरू असणार आहेत। तर आज 27 आणि उद्या 28 या 2 दिवसामध्ये तुम्हाला पैसे येऊ शकतात 8व्या हप्त्याचे। हे 100% तुमचे पैसे येऊन जातील, कारण की 3500 कोटी रुपयांचा चेक जो आहे 8व्या हप्त्यासाठीचा तो सही करून देखील देण्यात आलेला आहे। आणि ही माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या सभेमध्येच दिलेली आहे। त्यामुळे तुम्हाला 8व्या हप्त्याचे पैसे भेटणार आहेत, त्याची तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। आणि हा हप्ता तुम्हाला जो आहे ह्या 2 दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे, कारण की मागचे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी कारण सांगितलेलं आहे की तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या होत्या, त्यामुळे उशीर झालेला आहे। तर बघा, आतापर्यंत तुम्हाला 10,500 रुपये म्हणजे टोटल 7 हप्ते भेटलेले असतील। तुमचे आतापर्यंत 7 हप्ते आलेले असतील, ज्यांचे 7 हप्ते आलेत त्यांना 8वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणारच आहे, कारण की ते कंटिन्युअस त्यांना या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा लाभ भेटतच आहे। त्यामुळे तुम्हाला 8वा हप्ता मग त्याच्यामुळे भेटूनच जाईल। तुम्हाला आतापर्यंत 7 हप्त्याचे पैसे आलेत का? कमेंट बॉक्समध्ये आले असतील तर धन्यवाद म्हणून पाठवा। जर आलेलेच नसतील आतापर्यंत पैसे तर नाही म्हणून पाठवा, जेणेकरून ही सर्वांना माहिती समजून येईल। बघा, जर पैसे तुमचे आतापर्यंत जमा होत नाहीयेत, तुम्ही पात्र आहात, कुठलेही निकषाचं उल्लंघन तुम्ही केलेलं नाही, सर्व निकषामध्ये बसत आहात, तर ladkibhin.maharashtra.gov.in ही जी अधिकृत संकेतस्थळ आहे, अधिकृत वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला तक्रार करायची, जेणेकरून सरकारच्या लक्षामध्ये येईल तुमचे पैसे जमा होत नाहीत म्हणून। कारण की बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र आहेत, त्यांचे पैसे जमा झालेले नाहीत, फॉर्मही अप्रूव्ह झालेला आहे, अशा बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत। आणि काही लाडक्या बहिणींना आतापर्यंत 4-5 हप्ते आले आणि त्याच्यानंतर पुढचे पैसे जमा झाले नाहीत, पात्र असूनही त्यांचा फॉर्म अप्रूव्ह आहे, पैसेही आलेत, सर्व निकषामध्ये ते बसतात, कुठल्याही निकषाचे उल्लंघन नाही। अशा सर्व लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी वेब संकेतस्थळावरती वेबसाईट्सवरती जाऊन त्या ठिकाणावरून तक्रार करायची, जेणेकरून तुमचे पैसे पुढील हप्त्यासोबत जमा होऊ शकतात। तर बघा, आता 7 हप्ते आतापर्यंत 10,500 रुपये भेटले।